उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचं आहे, पण एक्सरसाइज करत असताना किंवा वॉकिंगला गेलं की नुसत्या घामाच्या धारा होतात आणि त्यामुळे खूप वेगळं वाटतं आणि आपण ते सोडूनच देतो आणि मग काय कूलर, एसी या सगळ्या गोष्टी येतात. पण त्यामध्ये कुठेतरी आपली जी काही हालचाल आहे ती कमी होऊन जाते. पण जर तुम्ही ते डाएट एक्सरसाइज न करता जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तुमच्या शरीरातील उष्णता कमी करायची असेल, तर तुम्ही एक वेळ हे अवश्य ट्राय करा. तुम्ही डाएट एक्सरसाइज न करता सुद्धा खूप जबरदस्त पद्धतीने वेट लॉस करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लॉस झालेलं वेट जर एकदा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये हे इन्क्लूड केलं, तर तुमचं जे वेट लॉस झालेलं आहे ते वेट मेंटेन करणं हे जबरदस्त ड्रिंक काम करतं. तुम्हाला स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे. जर्मलचं घेऊ नका, मीन्स अॅल्युमिनियमचं घेऊ नका, स्टीलचंच भांडं घ्या. त्यानंतर यामध्ये जे इन्ग्रेडियंट किंवा पदार्थ मी टाकते आहे ते आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल आहे. मी आता इथे 1 कप टाकलेलं आहे पाणी. तर तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही हे टाकू शकता. व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. तुमचा आताचा वेट किती आहे आणि तुम्हाला किती किलो कमी करायचं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. पण मला कमेंटमध्ये हे नक्की सांगा की तुम्ही जे वेट लॉसची पावडर केली तर त्याचा तुम्हाला कसा रिझल्ट मिळाला? तुम्हाला हलकंसं वाटत आहे का? आणि तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज नक्की करताय की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इकडे आपल्याला गॅस थोडासा मीडियम करायचा आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे बघा. खूप जबरदस्त लागतं हे. हे जेवण झाल्यावर घेऊ शकता, सकाळी उठल्याबरोबर घेऊ शकता किंवा तुमचं चहाची सवय सुटत नसेल, तर तुम्ही एक वेळ चहाच्या टाईमला हे नक्की ट्राय करा. चिमूटभर जिरं टाकायचंय. जिऱ्यामुळे मेटाबॉलिझम, डायजेशन प्रॉपर होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीरातील जी चरबी आहे ती मेल्ट करण्याचं काम हे जिरे करतं. जिरं प्रचंड पॉवरफुल आहे. तुम्ही असंही जेवण झाल्यानंतर जिरेची भाजून घेऊन त्याची पूड करून जर ती चिमूटभर जरी तुम्ही खाल्ली ना, तुम्हाला खूप जबरदस्त फायदा होतो. डायजेशन आणि मेटाबॉलिझम प्रॉपर होतं. तुम्ही जे खाल्लेलं आहे ते अन्न पचण्यास मदत होतं, गॅसेस होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पोटाच्या काही समस्या असेल त्या सुद्धा दूर होतात. दालचिनी टाकायची आहे 1 तुकडा छोटासा. यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. कारण वारंवार आपण ज्या गोष्टी खातो त्यामुळे आपलं ग्लुकोज स्पाइक होतं आणि ते कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्याचं काम ही दालचिनी करते. त्यामुळे प्रत्येक ड्रिंकमध्ये दालचिनी ही आवश्यक घालायची म्हणजे घालायचीच. आणि ज्यांना कोणाला शुगर आहे अशांनी तर दालचिनीचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर दालचिनीचं पाणी किंवा दालचिनीची पावडर करून ठेवून ती गरम पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी नक्कीच ज्यांना कोणाला शुगर आहे, जे प्री डायबिटिकमध्ये आहेत किंवा टाइप 1 शुगर आहे, टाइप 2 शुगर आहे, अशांनी दालचिनीचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. त्यांच्या घरी दालचिनी किंवा दालचिनीची पावडर अवश्य असणं खूपच गरजेचं आहे. दालचिनीचे छोटे छोटे 2 मी तुकडे टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे सोप. सोप यासाठी आपण टाकतोय, यामुळे आपल्या पोटाच्या जे काही समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते, पोट साफ होतं. सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यामध्ये उष्णता भरपूर जास्त प्रमाणात आहे, तर ती उष्णता कमी करण्याचं काम ही सोप करत असते. सोप आपल्या शरीराला थंडावं देण्याचं काम करत असते. पण यामुळेच तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा बूस्ट होतं, डायजेशन सुद्धा प्रॉपर होतं. वेट लॉस वर जेव्हा तुम्ही राहता ना, तेव्हा तुमचं जर पोट साफ होत असेल ना, तर समजून घ्या तुमचं वेट लॉस खूप फास्ट होणार आहे. बऱ्याच जणांना पोटाचे खूप प्रॉब्लेम असतात. एकतर पोट साफ होत नाही, गॅसेस खूप जास्त असतात. अशांनी आधी वेट लॉस करण्याच्या आधी त्यांचं पोट व्यवस्थितरित्या कसं होईल, गॅसेस कसे कमी होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला चांगला असा वेट लॉसचा रिझल्ट मिळणार आहे. आता तुम्ही बघू शकता हे चांगलं आपल्याला उकळू द्यायचं. यामध्ये अजून आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स सुद्धा घालणार आहोत. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तो म्हणजे हे गोकर्णाची फुलं. तर हे जे आहेत टोटली स्किप करू शकता तुम्ही आणि गावाकडे असाल तर तुम्हाला फ्रेशली हे मिळेल. माझ्याकडे आहे त्यामुळे मी याचा आवर्जून वापर करते आहे. आणि ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी तर नक्कीच हे ब्लू बटरफ्लाय फ्लॉवर याला म्हटलं जातं किंवा याची ब्लू बटरफ्लाय टी तुम्ही नक्कीच खूपदा ऐकलं असेल. मी प्रोडक्ट टॅग सुद्धा करेल, तुम्ही तिथून सुद्धा परचेस करू शकता. मी हे दुकानातूनच घेतलेलं आहे. मी जेव्हा केरळला गेले होते तेव्हा मी घेऊन आलेली आहे. ऑनलाईन Amazon, Flipkart, मेशोवरती सुद्धा हे अवेलेबल आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता आपण यामध्ये टाकतोय ओवा. ओव्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. सगळ्यात महत्त्वाचं ऍसिडिटी होत नाही. कारण जेव्हाही आपलं वेट गेन झालेलं असतं ना, आपल्याला भूक लागत नाही तरी सुद्धा आपल्याला ना क्रेव्हिंग खूप जास्त होत असतात. त्या टाळण्याचं काम सुद्धा ओवा करतो आणि यामुळे ना आपल्याला जळजळ होत नाही. ओव्यामुळे आपलं डायजेशन, मेटाबॉलिझम एकदम प्रॉपर पद्धतीने होतं. त्यामुळे ओव्याचं सेवन करावंच. पण जर तुम्हाला उष्णता खूप जास्त असेल, मूळव्याध असेल तर ओवा इकडे चिमूटभरच घाला, जास्त घालू नका. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय लिंबू आणि लिंबूच्या 1 ते 2 फोडी आपल्याला यामध्ये घालायचा आहे.
आता बघा यामध्ये आपण लिंबू घालतोय, लिंबामध्ये असतं ॲसिड आणि त्यानंतर आपण घातल्या गोकर्णाची फुलं. तर काय होतं त्यांचं एकमेकांसोबत रिएक्शन होतं आणि त्यामुळे गोकर्णाचं फूल जे आहे ते निळं पाणी तयार करतं. पण ॲसिड लिंबामध्ये असल्यामुळे याचा जांभळा असा कलर तयार होतो, जो खरंच खूप दिसायला खूप सुंदर होतो. पण त्याची जी काही टेस्ट लागते ना, अप्रतिम लागते ह्या ड्रिंकची टेस्ट. आता बघा तुम्हाला जर ह्या सगळ्या पदार्थ करायचे नसेल, तर तुम्ही एकदाच वेट लॉस पावडर सुद्धा बनवून ठेवू शकता. उन्हाळ्यासाठी कशी वेट लॉसची पावडर बनवायची ते सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ज्यांना कोणाला उष्णतेचा त्रास होतो त्यांनी कसं बनवायचं ते सगळं काही मी त्यामध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही वेट लॉसची आपली प्लेलिस्ट नक्की चेक करू शकता. आता बघा याला चांगली अशी उकळी आल्यानंतर आपल्याला चांगलं हे उकळून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर 1 ते 2 मिनिट आपल्याला मोठ्या आचेवरती हे शिजू द्यायचंय. म्हणजे या पदार्थातील प्रत्येक अर्क जो आहे या पाण्यामध्ये उतरेल. आता बघा हा पदार्थ जेव्हा आपण सगळे पदार्थ यामध्ये टाकतो, यामध्ये अजून अर्क उरतो तर तुम्ही पुन्हा 1 ते 2 ग्लास पाणी यामध्ये टाकून हे रात्रभर जरी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी फक्त गरम करून पिलं तरीही चालणार आहे. पण जर तुम्ही रात्रभर हे भिजत ठेवलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी केलं तर मग तुम्ही मात्र ते नंतर फेकून देऊ शकता. आता बघा माझे हसबंड बोलले की मला सुद्धा प्यायचंय, त्यामुळे मी पुन्हा 1 ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि बाकीचं काहीच मी पदार्थ ॲड केलेले नाहीये. जे पदार्थ आहेत आपले तेच आहे. त्याचा अर्क बघू शकता तुम्ही. कलरच तुम्हाला सांगतोय की पूर्ण पदार्थाचा अर्क आता यामध्ये आलेला आहे. तुम्हाला जर गॅस वाचवायचा असेल हे सगळे पदार्थ रात्री 1 ते 2 लिटर पाण्यामध्ये टाका. रात्रभर तसं ठेवा. दुसऱ्या दिवशी कोमट करा आणि नंतर हे पाणी दिवसभर प्या. तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल जर तुम्हाला गॅस वाचवायचा असेल तर. आणि जर तुम्हाला लक्ष नाही राहिलं तर तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता किंवा जर चहाची तलप तुम्हाला घालवायची असेल तर चहाच्या टाइमला सुद्धा तुम्ही हे पिऊ शकता किंवा मग तुम्ही जेवण झाल्यानंतर साधारणतः 45 मिनिटांनी सुद्धा हे ड्रिंक पिऊ शकता. यामुळे तुम्ही जे खाल्लेलं आहे ते व्यवस्थितरित्या पचन सुद्धा होतं आणि दुसरा म्हणजे पचन होतच होतं पण तुम्हाला गॅसेस होत नाही, मेटाबॉलिझम डायजेशन प्रॉपर होतं. आपल्याला हे गाळून घ्यायचे. उन्हाळा सुरू आहे त्यामुळे उष्णता भरपूर आहे. आपल्या शरीरात सुद्धा गरमी वाढलेली असते. तर ते कमी करण्यासाठी आपण यामध्ये टाकत आहोत अर्धा चमचा सब्जा सीड्स. उन्हाळ्यामध्ये चिया सीड्स वापरले जात नाही. उन्हाळ्यामध्ये आपण सब्जा सीड्सच खातो. यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे सब्जा सीड्स यामध्ये टाकायचं आहे. हवं तर सब्जा सीड्स तुम्ही आधी भिजवून ठेवले तरीही चालेल, पण ऑलरेडी गरम पाणी आहे. सब्जा सीड्सला भिजण्यास जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्हाला सिप करून आता हे पाणी प्यायचं आहे. खूप जबरदस्त ड्रिंक आहे. काय टेस्ट लागते याची तुम्ही म्हणणारच नाही की खरंच या एवढं म्हणजे हे एवढं भारी लागतं म्हणून. लिटरली सांगते खूप जबरदस्त लागतं. सकाळी उपाशी पोटी घेऊ शकता, रात्री झोपण्याच्या आधी घेऊ शकता. पण ज्यांना कोणाला किडनी स्टोन किंवा गॉल ब्लॅडर स्टोन आहे अशांनी मात्र याचं मध्ये सब्जा सीड्स टाकू नका. त्या बिया छोट्या-छोट्या असतात त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा ज्यांना कोणाला हिस्ट्री असेल त्यांनीही वापरू नका. सिप करून प्या आणि रिझल्ट माझ्यासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येस, तुम्हाला अजून काही समस्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. म्हणजे मी नक्कीच तुम्हाला ते रिप्लाय सुद्धा देईल. पण एकदा हे मी नक्की सांगते, की नक्की ट्राय करून बघा. एकदम जबरदस्त आहे. तुम्ही जर एक टाईम वेट लॉस पावडर घेत असाल, तर एक टाईम तुम्ही हे ड्रिंक अवश्य घ्या आणि तुमच्याकडे जर ब्लू बटरफ्लाय टी नसेल, तर मी टॅग केलेला आहे आणि एकदा नक्की घेऊन थोडा रिफ्रेशिंग सुद्धा होतं आणि कलर वेगळा आल्यामुळे आपल्या माइंडला बरोबर कळतं, अरे हे काहीतरी वेगळं आहे, तर आपल्याला उत्सुकता जागते. त्यामुळे हे नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.